तर फ्रेंड्स, आज आपण 11 कॉमर्सचा फर्स्ट प्रॉब्लेम फायनल अकाउंटचं घेणार आहोत. तर ही आहे डेबिट साईड आणि ही आहे क्रेडिट साईड. तर आपण डेबिट साईडला रॉयल्टीज कुठे येतं? टीडीला ड्रॉइंग लेस कॅपिटल, वेजेस टीडी म्हणजेच काय? ट्रेडिंगची डेबिट. परचेस टीडी, कॅश असेट्स. सेल्स रिटर्न हे कुठे जाणार? टीसीला. सेल्समधून लेस. ओके, सेल्सला स्टार कर पाहू. क्रेडिट साईडला सेल्स आहे. क्रेडिट साईडला लिओन लाईफ. आता सेल्स रिटर्नच्या पुढे आहे बँक कुठे येतं? असेट्स. इन्शुरन्स पीएलडी. व्हेरी गुड. फर्निचर असेट्स. बिल्डिंग यस. डेप्टर्स बॅड डेप्स पीएलडी. सन्ड्री एक्सपेन्स पीएलडी. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पीएलडी. ओपनिंग स्टॉक टीडी. यस. कॅरिएज आउटवर्ड पीएलडी. सपोज कॅरिएज इनवर्ड आलं तर कुठे येणार? टीडीला. ओके, कॅरिएज आउटवर्ड पीएलडी. रेंट पीएलडी. यस. कॅरिएज इनवर्ड आलेला आहे कुठे येणार? टीडी. सॅलरीज पीएलडी. ही झाली आपली डेबिट साईड. ओके, आता आपण जाणार आहोत क्रेडिट साईडकडे. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी. यस. सेल्स टीसी. परचेस रिटर्न आहे लेस परचेसमधून काय करायचं? लेस करायचं. लेस परचेस. तर डेबिट साईडला परचेस आहे तिथे स्टार्ट करा. आपल्याला एकूण जागा सोडायचे. बिल्स पेबल कॅपिटल लायबिलिटी. बिल्स पेबल लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. ही झाली फायनल अकाउंटची पोस्टिंग. आता खाली आहे ॲडजस्टमेंट. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. क्लोजिंग स्टॉक काय आहे? क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट्स असतात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट असेट्सला. या TC/असेट्स. तर आता आपण पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. हाय फ्रेंड्स, आज आपण 11 कॉमर्सचा लेसन फायनल अकाउंट हे आपण बघणार आहोत. तर फायनल अकाउंटमध्ये आपल्याला सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ते बॅलन्स शीट असं करावं लागतं. तर ट्रेडिंग अकाउंटला आपण एक 10 ओळी सोडून अशी लाईन ओढलेली. वरती ट्रेडिंग अकाउंट डेबिट, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. ही प्रॉफिट अँड लॉस डेबिट, ही प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. ओके, तर सुरुवातीला आपल्याला ओपनिंग स्टॉक हे कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हाऊ मच? 24,000. ओपनिंग स्टॉक नंतर हा जो आपला असतो गेल्या वर्षीचा स्टॉक राहिलेला असतो मग तो पहिल्यांदा दिला. त्यानंतर आपण काही गोष्टी परचेस करतो तर परचेस कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. 71,000. जास्त काही माल परचेस केल्यानंतर काही डॅमेज असेल या किंवा जास्त आलं तर आपण काय करतो? तो रिटर्नही करतो. म्हणून लेस रिटर्न. किती रिटर्न केलेले? 3,000. ओके, तर 71,000 मधून 3,000 गेले तर हाऊ मच? 68,000 दिलेले आहेत. आता आहे रॉयल्टीज कुठे येणार बाळांनो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हाऊ मच रॉयल्टीज? 4,000. किती आहे? 4,000. त्यानंतर आहे वेजेस कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हाऊ मच? 6,000. नेक्स्ट कॅरिएज इनवर्ड काय आहे? कॅरिएज इनवर्ड कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि कॅरिएज आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरिएज इनवर्ड 400. आणि देन नेक्स्ट आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस हे बघायचे. प्रॉफिट अँड लॉसला काय घ्यायचं? तर दुसरा बघा, प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला इथे इन्शुरन्स आहे, बॅड डेप्स आहे, सन्ड्री एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, कॅरिएज आउटवर्ड, रेंट हे सगळं कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, तर सर्वप्रथम आपण इथे सॅलरीज हाऊ मच? 16,000. नेक्स्ट पुढे रेंट 1,000. Sundries
expense 3,000, insurance 1,000, bad debts 1,000, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स बिझनेसच्या कामानिमित्त आपण काही मॅनेजरला कामानिमित्त आपण त्याला बाहेर गावी पाठवतो त्यासाठी झालेला खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स कुठे आहे ना प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरियज आउटवर्ड 1,600 आणि कॅरियज इनवर्ड बघितला आपण कुठे ना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि कॅरियज आउटवर्ड कुठे येतं कार्तिक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. येस व्हेरी गुड. ओके आता ही झाली आपली डेबिट साइड. आता आपण पाहणार आहोत क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला बघा तर सन्ड्री क्रेडिटर आहे, सेल्स आहे, परचेस रिटर्न, कॅपिटल अकाउंट कुठे येणार लायबिलिटी, बिल्स पेबल लायबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. तर आपण पहिल्यांदा इथे सेल्स बाय सेल्स हाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आता काय आहे बाय सेल्स. सेल्स मधून काय लेस केलं जातं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हाऊ मच सेल्स रिटर्न 5,000. ओके आपल्याला 5,000 काय करायचं लेस करायचं. आउटरला किती येणार 76,000. ओके आता आपण लायबिलिटी साइडला जाणार आहोत. तर लायबिलिटीला काय येतं बघा कॅपिटल काय येणार कॅपिटल भांडवल. कॅपिटल अकाउंट हाऊ मच कॅपिटल कॅपिटल किती दिलेले आहे 2,50,000. ते आपण इनर कॉलमला द्यायचे. ह्या कॅपिटल मधून आपल्याला ड्रॉइंग काय करायचंय लेस करायचंय. ड्रॉइंग काय करायचंय बाळांनो आपल्याला लेस करायचंय. ड्रॉइंग किती आहे 10,000 किती आहे 2,50,000 मधून 10,000 गेले हाऊ मच 2,40,000. ओके देन नेक्स्ट पुढे आहे बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट. हे कुठे जाणार लायबिलिटी साइडला. इथे आपल्याला 1 2 3 तीन लाईन काय करायच्या सोडायच्या आणि खाली क्रेडिटर्स 56,000, बिल्स पेबल 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. ओके ह्या झाल्या पोस्टिंग. आता आपल्याला मगाशी डेबिट साइडच्या राहिलेल्या असेटला येणाऱ्या जसं फर्निचर मशिनरी ह्याच्या पोस्टिंग करायच्या आहेत. ओके तर असेट साइड बिल्डिंग जी आपली टँजेबल ॲसेट्स आहे. ओके बिल्डिंग हाऊ मच बिल्डिंग 1,20,000. फर्निचर 34,000. Sundry debtors 1 lakh. Bank 40,000. Cash 10,000. ओके ही झाली आपली पोस्टिंग. डेबिट आणि क्रेडिट साइड आपण ट्रायल बॅलन्सच्या काय केलेल्या आहेत पोस्टिंग केलेल्या आहेत. तर ही पोस्टिंग झाल्यानंतर खाली जी असते ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्याला काय म्हणायचं ऍडजस्टमेंट. कार्तिक काय म्हणायचं ऍडजस्टमेंट. व्हॉट एव्हर ऍडजस्टमेंट टू इफेक्ट्स. व्हॉट एव्हर ऍडजस्टमेंट टू इफेक्ट्स. जसं पहिली ऍडजस्टमेंट इथे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट्स असतात. तर क्लोजिंग स्टॉक येणार टीसी. टीसी म्हणजेच काय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ओके आणि दुसरा इफेक्ट काय असतो राहिलेला क्लोजिंग स्टॉक ही काय असते आपली ऍसेट्स म्हणजे कुठे जाणार असेट साइडला. तर आपण इथे बाय क्लोजिंग स्टॉक हाऊ मच 54,000. येस दुसरा इफेक्ट पुढे जाणार असेट्सला.
आता इथे पहिलाच प्रॉब्लेम असल्यामुळे इथे एकच ऍडजस्टमेंट दिलेली आहे. कधी डेप्रिसिएशन येतं. डेप्रिसिएशन म्हणजे काय, लेस द व्हॅल्यू. असेट्सला काय करायचं आपण, असेटले 10% काढून या 15% काय सांगते ते त्यातून लेस करायचं आणि बाहेर आउटरला अमाऊंट द्यायची. दुसरा इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिसिएशन असेटला लेस जी होते अमाऊंट म्हणजे व्हॅल्यू कमी होते ती कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर कधी इथे आउटस्टँडिंग व्हॅल्यू केली जाते. आउटस्टँडिंग म्हणजेच काय केलं तर ऍड करायचं. एक्सपेन्समध्ये काय होणार, ऍड होणार आणि एक्सपेन्सला जे ऍड होतं ते कुठे जाणार, लायबिलिटी साईडला. कुठे जाणार, लायबिलिटी साईडला. ओके. तर आता आपण बघणार आहोत टॅली. तर टॅली करताना आपल्याला इथे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड अशी व्यवस्थित इथे ही ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट व्यवस्थित टॅली करायचं. ओके. वर्किंग नोट म्हणजे आपल्याला चुकत नाही. 76,000 54,000 कार्तिक कर पाहू पटकन. डेबिट साईडला 24,000 68,000 4 6 आणि 400. करा बघू किती टोटल येते. वन lakh 2,400 डेबिट साइड and 1,30,000 क्रेडिट साइड. ओके. पहा बघू कार्तिक कुठे किती आलेली आहे. ओके. तर आपल्याला इथे कुठली साइड मोठी वाटते, कुठली साइड मोठी आहे, क्रेडिट साइड आहे की नाही. किती आहे, 1,30,000. क्रेडिट साइड काय आहे, मोठी आहे. आपण 1,30,000 ह्या साइडला पण 1 lakh. ओके. आता टीसी मधून आपल्याला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट मधून आपल्याला ट्रेडिंग अकाउंटची डेबिट काय करायची, मायनस करायची. टीसी मायनस टी म्हणजेच काय मिळेल आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट. $27,600. ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे, 27,600. ओके. ग्रॉस प्रॉफिट कसा करायचा कार्तिक, टीसी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड मायनस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. 1,30,000 मधून आपण 1,02,400 मायनस केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती मिळालेला आहे, 27,600. ओके. तो आपण इथे लिहिणार टू ग्रॉस प्रॉफिट म्हणजे आपली इन्कम बाजू काय दिलेली आहे, जास्त आहे. किती आला बॅलन्स, 27,600. इथे कॅरीड डाऊन लिहायला विसरायचं नाही. आता इथे ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 27,600 आपल्याला काय आलेलं आहे, ते डिस्टन्स बॅलन्स आलेला आहे. आता हा इथे कॅरीड डाऊन प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इथे आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 27,600 दिलेलं आहे. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड कॅरी करायची त्यातली. ओके. आणि ही क्रेडिट साइड अशाच पद्धतीने व्यवस्थित वर्किंग नोट काय करायची आपल्याला करावी लागणार आहे. $2,000 आहे ना कार्तिक. कार्तिक आता मला सांगतो आपल्याला क्रेडिट साइड किती आहे, 27,600. आता डेबिट साइड किती करायची आपल्याला, 25,600. आता मला सांग कुठली साइड मोठी आहे, इथे क्रेडिट साइड मोठी आहे. ओके. पीएलसी इन्कम काय आलेला आहे, जास्त आलेला आहे. एक्सपेन्स किती आलेला आहे, 25,000 म्हणजे कमी आलेला आहे. तर आपल्याला इथे काढायचा नेट प्रॉफिट. काय काढायचा असतो, नेट प्रॉफिट. तर नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला PLC मायनस PLD
म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट मधून प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड काय करायची, मायनस करायची. 27,600 मधून आपल्याला 25,600 मायनस करायचे. तर किती आला नेट प्रॉफिट? सांगा बघू आपल्याला नेट प्रॉफिट किती आलेला आहे कार्तिक? इथे 2000. ओके, 27 मधून 25 नेट प्रॉफिट किती आला आपल्याला? 2000. ओके, आता सपोज इथे जर काही दोन पार्टनर असते तर आपण त्यांच्या रेशोने त्यांना काय केलं असतं, हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला असता. आता इथे रेशो नाहीये, पहिलाच प्रॉब्लेम असल्यामुळे. सगळ्यात खाली इथे आपल्याला 27,600 बॅलन्स 2000 टू नेट प्रॉफिट. ओके, सॉरी, नेट प्रॉफिट. आता इथे पार्टनर असते तर त्या पार्टनरला त्यांच्या रेशोने दिले असते. सपोज रेशो असता इक्वल तर 1,000 आपण डिस्ट्रीब्यूट केले असते. इथे पार्टनर नाही म्हणून नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आता हे कॅपिटल मध्ये काय करायचं असतं, ऍड करायचं असतं. प्रॉफिट झाला तर कॅपिटल मध्ये काय होणार, ऍड. लॉस झाला असता तर कॅपिटल मधून काय केलं असतं, आपण लेस केलं असतं. ओके, तर इथे बघा आपण ओळी सोडल्या होत्या, डॉट दिले होते का, तर ओळी इथे आपल्याला नेट प्रॉफिट वगैरे घेण्यासाठी. ऍड नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती झालेला आहे? 2000. म्हणजे आता 2,40,000 प्लस 2,000 किती झाले बाळांनो? 2,42,000. ओके, तर बाळांनो आज आपण बॅलन्स शीट बघणार आहोत. बॅलन्स शीटला इथे लायबिलिटी आणि असेट्स अशा दोन साईड असतात. इथे करूयात आपण वर्किंग नोट. ही लायबिलिटी साईड, ही असेट साईड. 2,42,000 किती आलेलं आहे? 3,58,000. आता आपण असेट साईड पाहू. असेटला दोन्ही साईड आपण टोटल करून बघायचं सेम येत आहे का. $1,00,000. 3,58,000 liability side, asset side 3,58,000. Okay. Okay, got it. Like करा, subscribe करा.